हे गाईज वेलकम बॅक टू अनदर लॉंग व्हिडिओ. आणि हा लॉंग व्हिडिओ बाकी लॉंग व्हिडिओपेक्षा खूप स्पेशल असणार आहे, कारण का उद्या आहे माझा बर्थडे. आता बर्थडे म्हटल्यावर आपल्याला आउटफिटचं टेन्शन, त्याच्यावर मेकअप काय करायचं, त्याच्यावर हेअरस्टाईल काय करायची, प्लस ज्वेलरी काय घालायचं, एवढं सगळं टेन्शन घेण्यापेक्षा मी ऑलरेडी माझं सगळं डिसाइडेड करून ठेवलेलं आहे. आणि प्लस मी हेअर कलर सुद्धा केलेला आहे मजेंडा रेड. तर कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गाईज माझा बर्थडे आणि माझी फॅमिली सरप्राईज प्लॅन नाही करणार असं होच नाही शकत. अँड गाईज मला एक दोन सरप्राईजची हिंट ऑलरेडी लागलेली आहे, बट मी त्या लोकांना सांगणार नाही, कारण का त्यांनी तेवढं प्रेमाने माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे. सो ते मी स्पॉईल नाही करणार. आणि यावेळेस हा बर्थडे आम्ही घरीच सेलिब्रेट करतोय, फॅमिली फ्रेंड्सला बोलव. आणि माझ्या मामांची मुलं आता आज येत आहेत राहायला, सो आता ते निघाले असतील यायला इकडे. तर खूप मजा येणार आहे. सो लेट्स सी पुढे काय काय होतं ते. मंद झोपलेत ना ते लोक. ओ भाई हेयर कट, ओ माय गॉड. गाइस ये लोग आले हैं. भाई बेल का वाजला काय. ओम पण आला. अजून एक सरप्राईज कुठे. ओ भाई साहब. तरी तरी गाइस मम्मी बोलत होती ओम पण येणार 100% आणि ओम आलाय. ए पण तू कशाला आलाय रुद्र, कशाला आलाय तू. हा माझ्या बर्थडेला कोण बोलला माझा बर्थडे. कशाला आली आहे तू बेबोच्या बर्थडेला. दाखव हेअर कट दाखव. हे बघा आम्ही बेबोसाठी काहीतरी आणलंय. बेबोच्या बर्थडेला हे ठेवणार, सगळ्यांना सांगा की स्कॅन इट. हा पेमेंट ऑनलाईन करायची. तुम्हाला पण स्कॅनर पाठवते. हे बोल. A few moments later. सो गाईज रात्र झाली आणि आता माझ्या बर्थडेसाठी ऑलमोस्ट 4 तास उरले. 4 तास खूप जास्त एक्साइटेड आहे. म्हणजे आधी मला एवढी फिलिंग नव्हती येत की माझा बर्थडे वगैरे, पण आता मला खूप असं आतून एकदम धगधग धगधग व्हायला लागलंय. आणि बघू आता हे लोक जेव्हा रात्री 12 वाजता विश करतील तेव्हा आपण ब्लॉग स्टार्ट करू. सो गाईज माझ्या बर्थडेला लिटरली 1 मिनिट उरलंय आणि खूप जास्त एक्साइटेड आहे. हे सगळेजण बाहेर आहेत आणि मी बेडरूममध्ये येते. तर बघूया कसं काय होतं. मला असं खूप जाम येत एक्साइटमेंट. कधी कधीचे वाजतील 12. 11:59 झाल्यात काय. लिटरली मला मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. 59 हो बात लवकर. कधी होतील 12 40. लिटरली 1 मिनिट उरला आणि सगळे माझी वाट बघतात बाहेर. Yes. Thank you. Happy birthday to you. Thank you. Happy birthday to you. Happy birthday dear Bebo. Happy birthday to you. Bebo इकडे. काय. ओ भाई साहब एवढा मोठा केक आहे ना. To you. Happy birthday dear Bebo. Happy birthday to you. सो गाईज या लोकांनी मला रात्री सुद्धा सरप्राईज दिलेलं आहे आता केक कटिंगचं. आणि मला खूप आवडलं. म्हणजे मला जराशी पण आयडिया नव्हती की हे लोक असं काय करतील. सो आता झोपूया आणि भेटूया उद्या सकाळी. The next day. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही लोक उठलेलो आहे आणि फ्रेश वगैरे झाले मी. आणि आता मी आणि दीदी आम्ही लोक चाललोय मंदिरात, कारण का मी हर वर्षी बर्थडेच्या सकाळी मंदिरात जाते. सो या वर्षी सुद्धा सो गाईज मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही लोक निघतोय. ही बघा ही मॅडम खूप उशीर करते निघायला. पॅन्ट चेंज कर. मी कधीची रेडी आहे. माझा फुल. सो गाईज एवढा टाइमपास केल्यानंतर आता आम्ही दोघी निघालोय मंदिरात जायला. काय एवढा टाइमपास केला. अरे काम तर नव्हती. काम बोलली ती नाव तिचं. आता आपण जाऊया मंदिरात. सो गाईज आता आम्ही लोक मंदिरात पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही चालतोय वरती पाया पडायला. तर चला जाऊया.
सो गाईज आता आम्ही लोक आलो दुर्गाडी किल्ल्यावर आणि आमचे दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आता आम्ही थोडा वेळ इथे थांबतो आणि मग जाऊया घरी. तर गाईज दुर्गाडी किल्ल्यानंतर आता आम्ही लोक आले साईबाबांच्या मंदिरात. तर आता आम्ही पाया पडून घेतो इथे पण. भेटूया नंतर. सो गाईज इशिकाच्या बर्थडेचं डेकोरेशन आता झालेलं आहे. म्हणजे तिला आयडिया आहे की आम्ही काहीतरी डेकोरेशन करणार आहोत, बट ते असं काहीतरी आहे हे तिला माहिती नाहीये. अँड ती आल्यानंतर आपण पुन्हा शूट करू. सो गाईज फायनली मी रेडी झालेली आहे. हा आहे माझा आउटफिट. कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. हॅपी बर्थडे. मी पण येऊ का? सो गाईज बर्थडे सेलिब्रेशन करून झालेलं आहे आणि मला या लोकांनी दिलेले सरप्राईजेस खूप आवडले. मीच ऍक्च्युअल मध्ये तर खूप होते पण थोडे छोटे छोटे होते आणि हे जे 2 सरप्राईज होते मी एक म्हणजे गाडी आणि एक इयरिंग्स त्या लोकांनी दिलेत मला. तर ते खूप जास्त आवडले आणि मला फुल बर्थडे खूप आवडले, खूप म्हणजे खूप. सो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा.